नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान यातील 11वा पाठ प्रकाशाचे परावर्तन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला तर मग सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये सपाट आरसा, अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा यातील फरक, प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा. याचं उत्तर आता या ठिकाणी आपण एक रकाना बनवून घेऊया. सपाट आरसा, प्रतिमेचे स्वरूप, प्रतिमा आभासी व सुलट, आकार वस्तू एवढा. अंतर्गोल आरसा, प्रतिमेचे स्वरूप, वस्तूच्या स्थानानुसार प्रतिमा वास्तव व उलट अथवा आभासी व सुलट, आकार वस्तूच्या स्थानानुसार वस्तू एवढा अथवा वस्तूपेक्षा मोठा अथवा वस्तूपेक्षा लहान. बहिर्गोल आरसा, प्रतिमेचे स्वरूप, प्रतिमा आभासी व सुलट, आकार वस्तूपेक्षा लहान. पुढचा प्रश्न आहे अंतर्वक्र आरशांच्या संदर्भात प्रकाशाच्या स्रोतांच्या वेगवेगळ्या स्थिती सांगा. 1 टॉर्च, 2 प्रोजेक्टर लॅम्प, 3 फ्लड लाईट. यामध्ये उत्तर पाहूया. 1 टॉर्च. टॉर्चमध्ये प्रकाशाचा स्रोत हा अंतर्गोल आरशाच्या नाभीवर असतो. 2 प्रोजेक्टर लॅम्प. प्रोजेक्टर लॅम्पमध्ये प्रकाशाचा स्रोत हा अंतर्गोल आरशाच्या वक्रता केंद्रावर असतो. 3 फ्लड लाईट. फ्लड लाईटमध्ये प्रकाशाचा स्रोत हा वक्रता त्रिज्येच्या थोडा पलीकडे असतो. पुढचा प्रश्न आहे सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात. उत्तर आहे 1 अंतर्वक्र आरसे हे अभिसारी आरसे आहेत. प्रकाशाची किरणे जेव्हा आरशाला समांतर पडतात तेव्हा ती मुख्य नाभीवर एकत्र होतात. 2 सौर उपकरणातील अंतर्वक्र आरसे सूर्यापासून येणारी उष्णता आणि प्रारणे केंद्रित करतात. 3 अशा प्रकारे सूर्यापासून मिळणारी उष्णता आणि प्रारणे यांचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग व्हावा म्हणून सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. पुढचा प्रश्न आहे वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र का असतो. उत्तर आहे 1 बहिर्वक्र आरशापासून मिळणारी प्रतिमा लहान व सरळ असते. 2 परिणामी वाहनांच्या बाहेर बहिर्वक्र आरसा वापरल्याने चालकाला गाडीच्या मागील बाजूच्या वाहनांची सरळ, लहान आणि स्पष्ट प्रतिमा मिळते म्हणून वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र असतो. पुढचा प्रश्न आहे अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो. उत्तर आहे 1 अंतर्गोल आरसा हा अभिसारी आरसा आहे. 2 जेव्हा आपण कागदावर सूर्याची बिंदू प्रतिमा तयार होईल अशा रीतीने आरसा धरतो तेव्हा अंतर्गोल आरसा व सर्व सूर्यकिरणे कागदावरील एकाच बिंदूवर एकत्रित करतो. 3 कागदावरच्या त्या एका बिंदूवर सूर्याची उष्णता अभिसारित म्हणजेच एकत्रित होते आणि कागद पेटतो. पुढचा प्रश्न आहे गोली आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक तुकडा कोणत्या प्रकारचा आरसा असतो का. उत्तर आहे गोली आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक तुकडा हा छोट्या आकाराचा एक गोली आरसाच असतो. कारण गोली आरसा हा पोकळ गोलाचा एक भाग असल्याने त्याच्या तुकड्यांमध्ये ही वक्रता त्रिज्या आणि नाभीय अंतर समान असते. पुढचा प्रश्न आहे 2 गोली आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात. आता या ठिकाणी ती आकृती दिलेली आहे त्याचं एकदा व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. उत्तर आहे 1 नवीन कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार आरशाचा ध्रुव P आरंभ बिंदू मानतात आणि मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा X अक्ष घेतात. 2 वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. 3 आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात तर डावीकडे मोजलेली सर्व अंतरे ऋण मानतात. 4 मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेला मोजलेली अंतरे ऋण मानतात. 5 अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते. बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर धन असते. प्रश्न तिसरा, अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांच्या सारांशावरून म्हणजेच सारणी त्यांच्या किरणाकृती तयार करा. आता या ठिकाणी यामध्ये उत्तर दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून पाहून घ्या.
प्रश्न चौथा, खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो? पेरिस्कोप, फ्लड लाईट, दाढी करण्याचा आरसा, चारूदर्शक, कॅलिडोस्कोप, रस्त्यावरील दिवे, मोटार गाडीचा दिवा. उत्तर आहे 1 पेरिस्कोप सपाट आरसा, 2 फ्लड लाईट अंतर्गोल आरसा, 3 दाढी करण्याचा आरसा अंतर्गोल आरसा, 4 चारूदर्शक म्हणजेच कॅलिडोस्कोप सपाट आरसा, 5 रस्त्यावरील दिवे बहिर्गोल आरसा, 6 मोटार गाडीचा दिवा अंतर्गोल आरसा. प्रश्न 5वा, उदाहरणे सोडवा. त्यामध्ये 15 सेमी नाभीय अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर 7 सेमी उंचीची वस्तू 25 सेमी अंतरावर ठेवली. आरशापासून किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला तिची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल? प्रतिमेचे स्वरूप आणि आकार स्पष्ट करा. आता या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे 37.5 सेमी, 10.5 सेमी वास्तव. उत्तर पाहूया. यामध्ये सुरुवातीला काय काय दिलेलं आहे? वस्तूची उंची h1 बरोबर 7 सेमी, वस्तूचे अंतर u बरोबर -25 सेमी, नाभीय अंतर f बरोबर -15 सेमी. शोधायचं काय आहे? 1 प्रतिमेचे अंतर म्हणजेच v, 2 प्रतिमेचा आकार म्हणजेच h2 आणि 3 प्रतिमेचे स्वरूप. या ठिकाणी आपण सूत्र लिहून घेऊया. 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. म्हणून 1/v बरोबर 1/f वजा 1/u. म्हणून 1/v बरोबर 1/15 वजा 1/25. म्हणून 1/v बरोबर -25 अधिक 15 छेद 25 गुणिले 15. म्हणून 1/v बरोबर -10 छेद 375. म्हणून v बरोबर 375 छेद 10. म्हणून v बरोबर -37.5 सेमी. म्हणून प्रतिमेचे अंतर v बरोबर 37.5 सेमी. आता या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आरशापासून डाव्या बाजूस 37.5 सेमी अंतरावर प्रतिमा तयार झाली म्हणजेच ही वास्तव प्रतिमा आहे. 2 m बरोबर h2 छेद h1 बरोबर वजा v छेद u. हे सूत्र आहे. यामध्ये किमती टाकून घेऊया. म्हणून h2 छेद h1 बरोबर वजा v छेद u. म्हणून h2 छेद 7 बरोबर वजा कंसात वजा 37.5 छेद वजा 25. म्हणून h2 छेद 7 बरोबर वजा 1.5. म्हणून h2 बरोबर वजा 1.5 गुणिले 7. म्हणून h2 बरोबर वजा 10.5 सेंटीमीटर. म्हणून प्रतिमेचा आकार 10.5 सेमी, ऋणचिन्ह प्रतिमा उलट असल्याचे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे तयार झालेल्या प्रतिमेचे स्वरूप वास्तव आणि उलट आहे. पुढचा प्रश्न आहे 18 सेमी नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही मूळ वस्तूच्या उंचीच्या निम्म्या उंचीची मिळते, तर ती वस्तू बहिर्वक्र आरशापासून किती अंतरावर ठेवली असेल? उत्तर आहे 18 सेंटीमीटर. तर सुरुवातीला काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. नाभीय अंतर f बरोबर 18 सेंटीमीटर, विशालन m बरोबर प्रतिमेची उंची म्हणजेच h2 छेद 1 वस्तूची उंची h1 बरोबर 1/2. शोधायचं काय आहे? वस्तूचे अंतर म्हणजेच u. m बरोबर h2 छेद h1 बरोबर वजा v छेद u. हे आपलं सूत्र राहील. म्हणून h2 छेद h1 बरोबर वजा v छेद u. म्हणून 1/2 बरोबर वजा v छेद u. म्हणून v बरोबर वजा u छेद 2. हे पहिलं समीकरण येईल. आता 1/f बरोबर 1/v अधिक 1/u. हे सूत्र घेऊया. म्हणून 1/f बरोबर u अधिक v छेद u गुणिले v. म्हणून f बरोबर u गुणिले v छेद u अधिक v. म्हणून f बरोबर u कंसात, आता या ठिकाणी महिरपी कंस दिलेला आहे, वजा u छेद 2 महिरपी कंस बंद छेद u अधिक महिरपी कंसात वजा u छेद 2 महिरपी कंस बंद समीकरण 1 वरून. म्हणून 18 बरोबर महिरपी कंसात u चा वर्ग छेद 2
छेद 2u वजा u छेद 2 म्हणून 18 बरोबर वजा u चा वर्ग छेद u म्हणून 18 बरोबर वजा u म्हणून u बरोबर वजा 18 सेंटीमीटर. म्हणून वस्तूच्या आरशापासूनचे अंतर बरोबर 18 सेमी. ऋणचिन्ह वस्तू आरशाच्या डावीकडे ठेवलेली आहे हे दर्शवते. पुढचा प्रश्न आहे ई 10 सेंटीमीटर लांबीची काठी 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षावर ध्रुवापासून 20 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे तर अंतर्वक्र आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा किती लांबीची असेल? उत्तर आहे 10 सेंटीमीटर. सुरुवातीला काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. वस्तूची उंची h1 बरोबर 10 सेंटीमीटर, वस्तूचे अंतर u बरोबर वजा 20 सेंटीमीटर, नाभी अंतर f बरोबर वजा 10 सेंटीमीटर. शोधायचं काय आहे? एक प्रतिमेची लांबी h2. पाहूया 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. हे सूत्र लिहून घेऊया. म्हणून 1/v बरोबर 1/f वजा 1/u. म्हणून 1/v बरोबर 1 वजा 10 वजा 1 वजा 20 म्हणून 1/v बरोबर वजा 20 अधिक 10 छेद 200 म्हणून 1/v बरोबर वजा 10 छेद 200 म्हणून 1/v बरोबर वजा 1/20 म्हणून v बरोबर वजा 20 सेंटीमीटर. m बरोबर h2 छेद h1 बरोबर वजा v छेद u. हे सूत्र लिहून घेऊया. म्हणून h2 छेद h1 बरोबर वजा v छेद u म्हणून h2 छेद 10 बरोबर वजा कंसात वजा 20 छेद वजा 20 बरोबर वजा 1 म्हणून h2 बरोबर वजा 10 सेंटीमीटर. म्हणून प्रतिमेची लांबी बरोबर वजा 10 सेंटीमीटर. ऋण चिन्ह वस्तूची प्रतिमा उलटी आहे हे दर्शवते. प्रश्न 6वा. एकाच गोलापासून 3 आरसे तयार केले तर त्यांचे ध्रुव, वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष यांपैकी काय सामायिक आहे आणि काय सामायिक नाही हे कारणांसह स्पष्ट करा. एकाच गोलापासून तयार केलेल्या 3 आरशांमध्ये एक वक्रता केंद्र आणि वक्रता त्रिज्या सामायिक असतील कारण गोलीय आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास त्या आरशाचे वक्रता केंद्र आणि त्याच गोलाच्या त्रिज्येला त्या आरशाची वक्रता त्रिज्या म्हणतात. 2. ध्रुव आणि मुख्य अक्ष सामायिक नसतील कारण गोलीय आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस त्या आरशाचा ध्रुव म्हणतात आणि ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस त्या आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट हे सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.